29 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। राज्यामध्ये पुढील 48 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि नमस्कार, हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मोठं उन्हाळी चक्रीवादळ म्हणजे अवकाळी चक्रीवादळ आपण म्हणतो, कारण मान्सूनचा पाऊस गेलेला आहे। आता अवकाळी चक्रीवादळामुळे राज्यामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाची देखील शक्यता बघायला मिळणार आहे। त्यामुळे आता इथून पुढे सतर्क राहणं तर गरजेचं ठरेल। मात्र आता कोणत्या भागात मध्यम पाऊस राहील, कुठे जोरदार पाऊस राहील, कुठे मुसळधार पाऊस राहील, सर्व अंदाज आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच की पावसासंदर्भातील महत्त्वाची बातमी म्हणजे तुमच्या जिल्ह्यात पाऊस येण्याआधी आपण 2 दिवस आधी अंदाज देत असतो, त्याकरिता तुम्ही सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकू शकता। तर चला आता राज्यभरातील अंदाज बघूयात, कारण की आता 2 मोठ्या चक्रीवादळामुळे राज्यामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होणार आहे। मोठा तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये, कारण की एक मोठं पावसाळी वातावरण राज्याच्या दिशेने आता सरकू लागलेलं आहे। त्याच्या प्रभावाखाली आता राज्यात अतिशय मुसळधार पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे। आज कोणत्या भागात पाऊस राहील, उद्या कोणत्या भागात पाऊस राहील, पुढच्या 2 ते 3 दिवसाचा अंदाज बघणार आहोत। तर चला पाहूयात आता सविस्तर हवामानाचा अंदाज। तर या ठिकाणी बघा, आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। 2 मोठे समुद्रामध्ये चक्रीवादळ बघायला मिळत आहेत। एक हा बंगालचा उपसागर आहे। या बंगालच्या उपसागरामुळे मध्ये एक अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे, भयानक परिस्थिती आहे। त्यानंतर त्याच्यापासून काही दूर गेलं तर एक दुसरा समुद्र भारताच्या जवळचा अरबी समुद्र, त्या समुद्रामध्ये देखील एक चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण आहे। मात्र सर्वात तीव्र परिस्थिती ही बंगालच्या उपसागरामध्ये बघायला मिळत असून या चक्रीवादळाचा थेट परिणाम राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पडणार असल्यामुळे राज्यामध्ये मोठा भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। मोठी अतिवृष्टी देखील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। अशा प्रकारचा या चक्रीवादळाचा रूट राहणार आहे, त्यामुळे मध्यम ते जोरदार तर काही भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज यामुळे आपल्याला बघायला मिळणार आहे। तर सध्या स्थितीला जर विचार केला तर आता राज्यामध्ये पुढच्या 2 तासात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस येणार आहे। त्या जिल्ह्यांची नावे सांगतो, त्यानंतर कोणत्या भागाकडे चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होईल ते सांगतो, कारण की खूपच वर्षानंतर दिवाळीमध्ये चक्रीवादळ बघायला मिळत आहे। कारण की दिवाळीमध्ये चक्रीवादळ शक्यतो काही भागामध्ये कमीच प्रमाणात बघायला मिळत असतं, मात्र यावेळेस ऐन दिवाळीमध्ये चक्रीवादळ निर्माण झाले अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता सध्या स्थितीला येत्या 2 तासात कोणत्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तो अंदाज पाहूयात। त्यानंतर चक्रीवादळाचा धुमाकूळ कोणत्या जिल्ह्यात राहील, चक्रीवादळ कोणत्या जिल्ह्यांकडे सरकत जाणार आहे तो देखील अंदाज आता आपण सविस्तर बघण्याचं काम करणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर बघा, आता पुढच्या 2 तासाची परिस्थिती सांगतो, त्यानंतर पुढच्या काही तासामध्ये कसं पावसाळी वातावरण राहील, कारण येत्या 24 तासामध्ये मोठा बदल पाहायला मिळणार असून राज्यामध्ये दो पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। त्यामध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण माहिती देणारच आहोत। तर यामध्ये इकडे बघू शकता, सध्या स्थितीला येत्या 2 तासामध्ये राज्यातील जो बीडचा भाग असेल, बीडच्या एकदम दक्षिण साईडला पावसाची शक्यता आहे। त्यानंतर इकडे जामखेड, कडा, सतर्क राहा, यामध्ये जामखेड, चौसाळा, कडा, कर्जतचे भाग असतील। विजांच्या लखलकाटामध्ये, कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस राहील। कर्जत, जामखेड, चौसाळा, बीड, पाथर्डी, अहिल्यादेवीनगर, राळेगावच्या भागामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पावसाचा अंदाज राहणार आहे। त्यानंतर अलकोटी, मंचर, चाकण, शिरूरचा भाग असेल, विजांच्या कडकडाटामध्ये भयानक मुसळधार पावसाची शक्यता 100% बघायला मिळणार आहे। त्यामुळे जेवढं होईल तेवढं सर्व शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे, हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। विजांच्या कडकडाटामध्ये तुफान मोठं पावसाचं वातावरण राज्यामध्ये हजेरी लावणार आहे, राज्यामध्ये धुमाकूळ घालणार आहे। यामुळे येत्या 2 तासामध्ये राज्यामध्ये काही ठिकाणी अतिशय भयानक स्वरूपाचे पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतात। त्यामुळे जेवढं होईल तेवढं सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणं योग्यच ठरणार आहे। तर चला आता सध्या स्थितीला अजून कोणत्या जिल्ह्याकडे पुढच्या काही तासात पाऊस राहील, रात्रीला मुसळधार पावसाचा अलर्ट कोणत्या जिल्ह्याला आहे तर चला लगेच तुम्हाला सांगतो। तर इकडे बघा, आता सध्या स्थितीला जर विचार केला तर मोठा पावसाचा अलर्ट पुढच्या काही तासामध्ये इकडे नाशिकच्या भागात देखील असून सध्या इगतपुरी, राजूर, शहापूर पूर्व साईडला मुसळधार पाऊस सुरू आहे। त्रिंबक, जव्हार, नाशिकच्या मेन भागामध्ये, सिन्नरमध्ये पुढच्या 2 ते 3 तासात मुसळधार पावसाची शक्यता ही नक्की बघायला मिळणार आहे। त्यानंतर जळगावला पाऊस राहणार आहे। नंदुरबार, धुळेला पाऊस झोडपून काढणार असून अरबी समुद्रामध्ये भयानक अतिवृष्टीचे वातावरण बघायला मिळत आहे। उलट चांगली बाब म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे अरबी समुद्रातलं भयावह पावसाळी वातावरण आहे
ते राज्याला धडकलं नाही. जर राज्यात धडकलं असतं तर 100% पश्चिम महाराष्ट्र व कोकणामध्ये अतिवृष्टी झालेली असती, खूप भयावह परिस्थिती निर्माण झालेली असती, मागच्या पेक्षा मोठा पाऊस भयानक झाला असता. मात्र ही परिस्थिती इकडे सरकली नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे. मात्र बंगालच्या उपसागराकडून मोठं भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण राज्याकडे सरकणार आहे. यामुळे राज्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस आता पडण्याची शक्यता आहे. तर चला आता येत्या 24 तासापासून कसं पावसाळी वातावरण राहील, आज काय पावसाचा अंदाज आहे, उद्या काय वातावरण राहणार आहे, सर्व माहिती बघणार आहोत. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. तर या ठिकाणी बघू शकता आता मोठं चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे. त्याच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागामध्ये तुफान मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. विजांचा प्रचंड कडकडाट त्यामध्ये राहणार असल्याने शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आता सावध सतर्क राहायचं आहे. हे चक्रीवादळ अचानकपणे राज्याला धडक देणार आहे. तर चला आता हळूहळू कोणत्या जिल्ह्यातून चक्रीवादळाच्या पावसाला सुरुवात होणार आहे ते बघूयात. कारण खूपच वर्षानंतर अशी गोष्ट दिवाळी झाल्यानंतर घडत आहे. तर यामध्ये इकडे बघा, सध्या स्थितीला जर विचार केला तर आता येत्या 24 तासापासून हा बदल होणार असून राज्यामध्ये चक्रीवादळ प्रभावाला सुरुवात होणार आहे. आता एकंदरीत जर विचार केला तर येत्या 24 तासामध्ये चक्रीवादळ भारताला धडक देणार असून विशाखापट्टणमच्या जवळ या चक्रीवादळाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यापेक्षा खालच्या भागामध्ये या ठिकाणी धडक दिल्यानंतर याचं तीव्र रूपांतर बघायला मिळणारच आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. जो भाग्यनगर म्हणजेच की हैदराबाद आहे तो भाग, त्या ठिकाणी या चक्रीवादळाची धडक बघायला मिळणार असून येत्या 24 तासात त्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सुरू होईल व त्या चक्रीवादळाचा पाऊस राज्यामध्ये नांदेड पासून सुरुवात होणार आहे. यामध्ये नांदेड परळीच्या भागात शक्यता आहे. नांदेड परळी अहमदपूरचे हे जे भाग दिसत आहेत या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे. विजांचा कडकडाट या ठिकाणी जास्त राहणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. त्या 24 तासातच असा बदल आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांनी सतर्क राहावं. यामध्ये विजांचा प्रचंड कडकडाट राहणार आहे. अतिशय विजांच्या कडकडाटामध्ये या पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच इकडे अहमदपूर साईडचे भाग आहेत, देगलूर साईडचे भाग आहेत, उदगीर परळीचे भाग आहेत. या ठिकाणी देखील विजांचा कडकडाट राहणार आहे. तुफान पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच इकडे उमरखेडच्या भागात येत्या 24 तासात पाऊस राहणार आहे. हिंगोलीला पाऊस राहणार आहे. पुढच्या 12 तासातच हिंगोली, लोणार, वाशिम, पुसद, चिखलीच्या भागात म्हणजे रात्रीपर्यंत केव्हाही पावसाचं वातावरण दाखल होईल. त्यानंतर पुणेचा भाग आहे, पालघर, नाशिक, अहिल्यादेवीनगरचे भाग असतील, याही ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे. तर चला आता विजांच्या कडकडाटामध्ये भयानक स्वरूपाचा पाऊस अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये येत आहे, कुठे अतिवृष्टीचा अलर्ट असू शकतो, आता त्या जिल्ह्यांची पण नावे तुम्हाला सांगतो. तर बघा, येत्या 24 तासामध्ये इकडे विदर्भामध्ये देखील पाऊस राहणार आहे. चंद्रपूर, यवतमाळ पर्यंत पावसाची शक्यता राहील. मात्र खरा बदल 48 तासात होणार असून 48 तासामध्ये या चक्रीवादळाची तीव्रता आणखीन तीव्र बघायला मिळणार असून हे चक्रीवादळ चंद्रपूरच्या दक्षिण भागाला, नांदेडच्या दक्षिण, यवतमाळच्या दक्षिण भागाला धडक दिलेला बघायला मिळेल. या ठिकाणी याचा प्रभाव डायरेक्ट इकडे नांदेडला मुसळधार पावसात पाहायला मिळणार आहे. यामध्ये नांदेडचे भाग आहेत, उदगीर, तसेच देगलूरचा भाग आहे, पेठचा भाग आहे, जामखेड, बीड, माजलगाव या ठिकाणी विजांचा कडकडाट मुसळधार पाऊस राहणार आहे. परळी, अहमदपूर, केजच्या भागात, माजलगाव, बीड, जामखेड, पेठच्या भागात देखील प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये तुफान स्वरूपाची पावसाची शक्यता राहील. यानंतर वरती सेलूचा भाग असेल, या सेलूच्या भागात येत्या 48 तासामध्ये भयानक पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता राहणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज आता लक्षात घेणं गरजेचं राहील. तर चला आता तुफान पावसाचं आगमन कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे, येत्या 2 तासामध्ये तर कसा पाऊस राहील ते बघितलंच. मात्र येत्या 48 तासापासून चक्रीवादळ नेमकं राज्यातील कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये जास्त थैमान घालणार असून कोणत्या 12 जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, अचानकपणे नदी नाल्यांना पाणी येणारा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे, तर चला आता त्यांची नावे तुम्हाला सांगतो. तर इकडे आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तर यामध्ये जर विचार केला तर तुफान पाऊस 48 तासामध्ये जामखेडला पण राहणारच आहे. शक्यतो जामखेड, करमाळ्याच्या भागात देखील जोर पावसाचा अधिक राहीलच. बार्शी, तुळजापूर पर्यंत राहणारच आहे. त्यानंतर लातूर, धाराशिवच्या भागात, अहमदपूरच्या भागात देखील प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हा पाऊस पडणार आहे. माजलगाव, गेवराईचे भाग असतील, पैठणचे भाग असतील, अंबड, जालन्याचे भाग असतील, छत्रपती संभाजीनगर, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार, रिसोडचे भाग असतील, याही ठिकाणी विजांच्या प्रचंड कडकडाटामध्ये पावसाचा अंदाज राहणार आहे. तसेच इकडे बघा, पाचोरा, सिल्लोड, कन्नड, चिखली, अकोला, कारंजा, खामगाव हा जो पट्टा आहे या भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटामध्ये 48 तासात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे. हा पाऊस विजांच्या प्रचंड कडकडाटामध्ये आहे. काही ठिकाणी विजांचा धोका निर्माण होऊ शकतो, विजा पडण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे, कारण की काही भागामध्ये विजा पडण्याची शक्यता आपल्याला 100% पाहायला मिळणारच आहे. काही ठिकाणी तीव्र स्वरूपाची
स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील आता 100% निर्माण होत चाललेला आहे। तर चला आता हाय अलर्ट वरती कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट असून अतिशय भयानक पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे अशा जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो। तर इकडे आता लक्ष देऊन बघा, यामध्ये जळगावचा पण भाग असून जळगाव जिल्ह्यात देखील अतिशय तुफान पावसाला सुरुवात होणार आहे। यामध्ये जळगाव भाग आहे, नाणेचा भाग आहे, सटाणाचा भाग आहे, या ठिकाणी आहवा भोकपेलचा भाग असून विजांचा लखलखाट प्रचंड कडकडाट राहणार आहे। या ठिकाणी मोठा धोधो पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो, हे देखील लक्षात घ्या। विजांच्या कडकडाटामध्ये तुफान स्वरूपाची पावसाची शक्यता बघायला मिळेल। त्यानंतर साक्री, भोकपेल, नवापूरच्या साईडला देखील या भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटात पाऊस राहणार आहे। नाणे, मालेगाव, चाळीसगाव, सिल्लोड, कन्नडच्या भागात तुफान पाऊस, अजंठा, पाचोऱ्याच्या भागात, सटाण्याच्या भागात विजांसह तुफान पाऊस, काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर जामनेर, मलकापूरचा भाग आहे, जळगाव, इरोंडल, पारोळाचा भाग आहे, याही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये तुफान ते मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे। या ठिकाणच्या देखील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। चक्रीवादळ खूप भयानक आहे, त्यामुळे आत्ताच अंदाज लक्षात घ्या। तरी बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा हवामानाचा अंदाज रोजची रोज तुम्हाला या चॅनल वरती बघायला मिळणार आहे। तर चला आता 48 तास झालं, त्यानंतर आता पुढच्या कोणत्या तारखा अशा आहेत की आता, कारण आपण पुढच्या पण तारखाचा अंदाज देणार आहोत। 3 ते 4 नोव्हेंबर पर्यंत नेमकं कसं पावसाळी वातावरण राहील सर्व काही तुम्हाला आता राहिलेल्या 2च मिनिटाच्या व्हिडिओत सांगणार आहे। आता फक्त 2 मिनिटं लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर आता सध्या स्थितीला जर विचार केला तर विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता राहीलच। तसेच इकडे चोपडा, चिमटणेचा भाग असेल, अमळनेर, पारोळा, इरोंडल, धुळेचा भाग असेल, या भागात देखील विजांच्या लखलखाटात तुफान पाऊस राहणार आहे। शिरपूरच्या भागात देखील तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे, देखील लक्षात घ्या। काही ठिकाणी विजांचा प्रचंड कडकडाट राहू शकतो अशी शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। यामध्ये अमळनेरच्या भागात देखील तसेच पारोळ्याच्या भागात देखील मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे। ही गोष्ट देखील सर्व शेतकऱ्यांनी आता लक्षात घेणं गरजेचं राहील। त्यानंतर इकडे यावल, सावडाचा भाग असेल, याही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता बघायला मिळेल। तर चला हे झाला अंदाज। त्यानंतर 48 तासांमध्ये अतिशय भयानक पाऊस हा डायरेक्ट उत्तर महाराष्ट्रामध्ये एंट्री करत आहे। इकडे चक्रीवादळाचा वेगळाच प्रकोप राहणार आहे, वेगळीच स्थिती राहणार आहे। त्यातच उत्तर महाराष्ट्रामध्ये वेगळंच पावसाळी वातावरण धुमाकूळ घालण्याच्या तयारीवरती असून उत्तर महाराष्ट्र मार्गे पूर्ण महाराष्ट्राला एक पावसाळी वातावरण वेढा घालणार आहे व त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राज्यामध्ये आपल्याला हजेरी लावतानाच बघायला मिळू शकतं। काही ठिकाणी भयानक पाऊस देखील पाहायला मिळू शकतो। तर चला यामध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पावसाचा जास्त हाय अलर्ट असू शकतो, आता तो अंदाज आपण पाहूयात। तर इकडे बघा, आता यामध्ये जर विचार केला तर पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे, सर्व काय बघायला मिळेल। आता नांदेड जिल्ह्यात देखील यामुळे तुफान पाऊस राहणार आहे। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पण अंदाज लक्षात घ्यायचा आहे। विजांचा लखलखाट प्रचंड राहणार असून नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो तुफान पाऊस राहणार आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पावसाचा अंदाज आता बघायला मिळणार असून विजा तसेच अधिक कडकडाट राहणार असल्याने शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर चला यामध्ये नेमका पाऊस पुढच्या कोणत्या जिल्ह्यात जास्त पडणार आहे ते तुम्हाला सांगतो। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता सर्वात जास्त पाऊस पडणार आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। या ठिकाणी आता तुफान पाऊस पडणार आहे। पहिला जिल्हा नांदेड आहे, या ठिकाणी आता तुफान पाऊस। त्यानंतर नांदेड, मुखेडचा भाग असेल, या ठिकाणी पाऊस राहील। दुसरा जिल्हा आहे यवतमाळ। आता यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की या यवतमाळ जिल्ह्यात देखील तुफान पावसाचा अलर्ट बघायला मिळणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये हे पावसाळी वातावरण यवतमाळ जिल्ह्यात देखील हजेरी लावणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज आता लक्षात घेणं गरजेचं राहील। विजांच्या कडकडाटामध्ये तुफान स्वरूपाची पावसाची शक्यता याही भागामध्ये आता निर्माण होणार आहे। याही भागामध्ये आता परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे आता कसलीच काळजी व चिंता करत बसू नका। मोठं पावसाळी वातावरण आता राज्यामध्ये धुमाकूळ घालण्याच्या परिस्थितीमध्ये असून विजांच्या प्रचंड कडकडाटामध्ये आता तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा। सातारा जिल्हा हा बघा, हा सातारा जिल्हा याही ठिकाणी पावसाचा अलर्ट राहणार आहे। या भागात देखील मुसळधार पाऊस होईल। त्यानंतरचा जिल्हा देखील आता तुम्हाला सांगतो, त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे, नंदुरबार, म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे। उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहील तर इकडे बघा, हा जोरदार पाऊस हा उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये राहणार आहे। जोरदार विजांच्या कडकडाटामध्ये हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। मुसळधार व्याप्ती ही पावसाचे या ठिकाणी राहणार आहे, हा अंदाज लक्षात घ्या। काही ठिकाणी अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस
पाऊस देखील पडू शकतो, ही देखील गोष्ट आता लक्षात घ्यायची आहे. तर चला आता अतिशय तीव्रता पावसाची कोणत्या भागात राहणार असून तीव्र स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे. यामध्ये अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर चला आता चक्रीवादळामुळे भयानक पाऊस दिनांक 2 नोव्हेंबर पर्यंत कुठे धुमाकूळ घालेल त्या जिल्ह्यांची एकदा नावे सांगतो. तर आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा. यामध्ये तुम्हाला त्या जिल्ह्यांची नावं सांगत आहे. यामध्ये जर विचार केला तर आता मोठा बदल होणार असून दिनांक 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील पाऊस थोडा कमी होईल. उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात पाऊस राहील. दिनांक 1 तारखेला ढगाळ वातावरणासह विदर्भात पावसाचं थैमान सुरू राहणार असून नागपूरमध्ये तुफान विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस राहणार आहे. विजांच्या कडकडाट मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतरचा विचार जर केला तर आता खरा बदल हा दिनांक 2 नोव्हेंबरला होईल. फक्त कोकणात, विदर्भाच्या काही भागात स्थानिक वातावरणाचा पाऊस राहील. हळूहळू थंडीला सुरुवात होऊ शकते. स्थानिक वातावरणाचे पावसाचे अंदाज आपल्याला नक्की बघायला मिळणार आहेत. दिनांक 3 नोव्हेंबरच्या आसपासच्या भागामध्ये राज्यामध्ये पावसाचं वातावरण हे कमी झालेलं दिसेल. जास्त काय पावसाची शक्यता ही बघायला मिळणार नाही. अशा प्रकारचं वातावरण राज्यामध्ये ॲक्युरेटपणे राहणार आहे. अशा प्रकारचा हा अंदाज आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर अजून वातावरणामध्ये काही बदल झाले, कोणत्या जिल्ह्यामध्ये जर मुसळधार पाऊस